हॅलो एव्हरीवन, नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते। तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा, सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असा जाऊ देत। तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत आणि तुम्ही जे काही ठरवलं असेल, भविष्यात जे काही प्लॅन्स असतील ते सत्कारणी लागू देत, अशी प्रार्थना करूया स्वामींच्या आणि बाप्पांच्या चरणी आणि लगेच आपला आजचा व्हिडिओ सुरू करूया। तर आज मी उठलेली आहे, जसं की रोजच लवकरच उठावं लागतं, पण आज थोडंसं वेळेच्या आधी, जसं म्हणू शकता की ब्रह्ममुहूर्ताच्या आसपास मी उठलेली आहे 4:30 नंतर। आणि त्यानंतर मग थोडा वेळ आरूबरोबर टाईम स्पेंड केला, एक 15-20 मिनटं जरा शांत बसली तिच्यासोबत। ती थोडंसं काही ना काही बोलत होती। आज सकाळी लवकर उठल्यामुळं मग थोडंसं हे केलं आणि मग 5 वाजता मग पाणी वगैरे ठेवलं आंघोळीला आणि आमची सगळी आवरावर सुरू झाली। तर आत्ताच मी जस्ट घरातला सगळा दोन्ही रूमचा झाडू वगैरे छान असा मारून घेतला आणि फ्रेश तर ऑलरेडी झालो आहे, आंघोळ वगैरे झालेली आहे। मुलांच्यासुद्धा आंघोळ्या झाल्यात, आत्ता वाजलेले आहेत 6 आणि आत्ता मुलांच्यासुद्धा आंघोळ्या झाल्यात आणि एकदम फ्रेश वाटते। सगळं क्लिनिंग वगैरे झालं आहे। बाहेरचं आता मी गॅलरीतला झाडू मारण्यासाठी आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता बाहेरचं वातावरण किती छान आणि सुंदर वाटते। असं जे थोडंफार धुकं किंवा हे आहे आणि त्याचबरोबर थोडाफार पाऊस पडून गेलेला आहे रात्री, त्यामुळे वातावरण छान आहे। त्याचबरोबर कुठे ना कुठे आसपासला जिथे घरं वगैरे असतात तिथे चुली वगैरे पेटलेल्या असतात, त्याचा असा धूर वगैरे असं हवेत पसरलेलं असतं। एकंदरीत ते सकाळचं वातावरण छान असतं। तर अशाबरोबरच माझं क्लिनिंग झाले आणि आता तुम्ही इथला छान असा म्हणजे हे बघू शकता निसर्ग आणि त्याचबरोबर वॉल्यूम छान असं वाटते आणि फ्रेश खूप लवकर उठले मग अशी म्हटलं तसं जरा आज नेहमीपेक्षा, कारण आता आजपासून ह्यांची नाईट सुरू झाली आहे आणि नाईट म्हटलं की थोडंसं लवकरच काम उरकावं लागतं, कारण त्यांना झोपायचं पण असतं। आणि आता बरेच दिवसात इकडे आल्यापासून तशी तिसरी नाईट आहे, पण आमचं मध्ये तर सगळं पसारा लावणं वगैरे सुरू होतं, त्यामुळे एवढं काही हे नाही। आणि आज म्हटलं आता की आवरावं पटपट, कारण परत त्यांची झोप होत नाही आणि काम पटकन आवरल्यानंतर म्हणजे निवांत पण होतं। आता अनिश पण बरेच दिवस म्हणजे अधूनमधून 1-2 दिवस जातो, 1 दिवस राहतो, 1-2 दिवस जातो असं चाललं आणि त्याला सुट्ट्याच आहेत, म्हणजे मध्ये थोडा वेळ शाळा असते। तर अंगणवाडीच्या सगळ्या सेविकांना हे आहे माझी लाडकी बहीण योजना, त्याचं म्हणजे काम आहे, त्यामुळे त्याला काय करतात आधीमध्ये सुट्टीच देतात आणि एकदम अर्धा तास शाळा असली की मग तेवढ्यासाठी जाणं पण होत नाही। तर आज जायचं आहे त्याला पण घेऊन आणि नाईट पण आहे, म्हटलं 1 वाजेपर्यंत आम्ही तिथे थांबू, तर ह्यांची झोप पण होईल विदाऊट डिस्टर्बन्स आणि काम पण झालेलं असलं म्हणजे मग जायला बरं वाटतं, नाही तर घरातलं काम ठेवून म्हणजे माझं मनच लागत नाही थांबायला। तर मग आता आवरलं सगळं, म्हणजे मी क्लिनिंग वगैरे तर तुम्ही बघितलं, झाडू वगैरे मारून घेतला, बाहेरचं थोडंसं पाणी वगैरे पडलं होतं, आता कपडे पण धुतले, म्हणजे बाहेरचं पण क्लीन होऊन गेलं, कारण आरूने हे केलं मॉप फिरवला, त्यामुळे बाहेरचं पण क्लीन झालं। जे कपड्यांचं वगैरे पाणी पडलेलं त्याने मॉपने पाणी वगैरे काढून घेतलं, बाहेरचं पण क्लिनिंग झालंच म्हणायचं। मग आता कपडे पण झालेत, आता पटपट आरूचा टिफिन बनवते। आता वाजलेत 7:30, तर तिच्या आता 3 ट्रिप असतात स्कूल बसच्या, एक 7:45ला येते, एक 7:15 7:30ला येते आणि त्याच्यानंतर 9 वाजता येते। तर मग ती जाते लास्ट ट्रिपला, कारण दोन्ही ट्रिपला फुल गर्दी असते, मुलांना बसायला पण जागा नसते। तर आता थोडीशी तिची प्रेयर वगैरे मिस होते, पण इट्स ओके, कारण तिला गर्दीत घालवण्यापेक्षा मला असं वाटतं कम्फर्ट नाही, कारण तिला व्यवस्थित बसायला तरी जागा भेटली पाहिजे आणि 2 ट्रिपमध्ये खूप गर्दी असते, म्हणजे भयंकर, तिला आतमध्ये शिरता पण येत नाही। आधी सेकंड ट्रिपला जायची तर बसमध्ये आतमध्ये पण जागा नसायची, पूर्ण दरवाजापर्यंत पोरं उभी असायची। आणि जसं की तुम्ही एका ब्लॉगमध्ये मी पॅरेंट्स मीटिंगला गेलेले तेव्हा पण बघितलं, तेव्हा पण लास्ट ट्रिपला गेलेलं तरी पण गर्दी होती। पण कसं आहे ना, लास्ट ट्रिपला एवढं होतं की इथून जाताना जो आमचा स्टॉप आहे इथून बस फ्री असते, त्यामुळे जागा भेटते, पुढे गर्दी होते, त्यामुळे एकदा बसलेली असली की टेन्शन नाही। पण पहिल्या आणि दुसऱ्या ट्रिपला म्हटलं तर बस पाठीमागूनच भरून येते, त्यामुळे मग इथे यांना जागाच नसते, त्यामुळे म्हटलं हिला थोडंसं लेट। मग आता 7:30 वाजलेत, तर आता तिला बनवायची सुकी डाळ मुगाची टिफिनसाठी आणि चपाती। तर आता पटकन मी डाळीला फोडणी देऊन घेते आणि कणिक मळून घेते, त्यानंतर मग ह्यांच्यासाठी काहीतरी नाश्ता बनवते। आंघोळ्या सगळ्यांच्या झाल्यात, आरूची पण अनिशची पण सगळं, मग नाश्ता वगैरे बनवून तिला खायला द्यायचं आणि भाजी वगैरे बनते, मग चपात्या लाटेपर्यंत तिचा नाश्ता होतो आणि मग चपात्या पण होतात, मग टिफिन भरून मग तिचं आवरायचं, मग होतं माझं मॅनेज बरोबर टायमिंगपर्यंत। तर चला आता अनिशला पण भूक लागली आहे, कारण त्याचं टायमिंग आहे, त्याला उठलं की अर्ध्या तासात त्याला खायला लागतं,
तर आता आज तो पण लवकर उठलाय माझ्यासोबत, तर आता आवरून घेते पटकन. चला भेटू. तर माझं इकडे काही आवरायचं चाललंय, तोपर्यंत इकडे म्हटलं की खिडकीतून छान असं कोवळं ऊन येत होतं. तर आरूला म्हटलं की सूर्यनमस्कार वगैरे किंवा मेडिटेशन जप वगैरे करा. तर तिचं चाललं होतं, पण अनिश असा नुसता मध्ये मध्ये दमवत होता. आणि तुम्ही वातावरण बघू शकता बघा, माझे कपडे पण झालेले आहेत, छान वाटतं. खिडकीतून तिथं थोडंसं ऊन येतं म्हणून मुलांना म्हटलं बसा तिथं थोडंसं मेडिटेशन करत. आणि त्यांना म्हटलं होतं की जप करत बसा. हा काय ऐकतोय, थोडा वेळ बसतोय, 1-2 वेळा म्हणतोय स्वामी समर्थ की उठतोय आणि पळतो. धडतीलाही करू देत नाही, टेबल खाली चिरून बसतोय. आता नाश्ता झालेला आहे, भाजी झाली आहे आरूच्या टिफिनची, तिच्यापुरतीच केली आहे डाळ. नाश्ता झाला आहे शिरा बनवून. आता त्यांना दोघांना नाश्ता देते, चहा पण झाला आहे, चहा नाश्ता देते. आणि इकडं मी चपात्या करून घेते, कणिक मळून ठेवलेली आहे. तर इकडे बघा मी आता चपातीसाठी तवा गरम करायला ठेवला आहे आणि आता मुलांना नाश्ता देते. शिरा बनवून झालाय, चाललाय नाश्ता, दोघांचा नाश्ता दिला त्यांना. मी घेते इकडे चपात्या करून, इकडे कणिक घेतली मी वरती. इथे माझी स्वयंपाकाची भांडी निघाल तशी मी पाण्यात टाकल्यात, लगेच धुवून घेणार आहे. चला आता पटकन करून घेते. तर मुलांचा नाश्ता वगैरे झाला, त्यानंतर आवरून घेतलं आरूचं आणि तिला स्कूलला सोडून आले. तिला स्कूलला सोडून आल्यानंतर मग ह्यांचं आंघोळ्या वगैरे व्हायचं आहे, कारण ते आलेत नाईटवरून, तर त्यांचं सुरू आहे तिकडे. तोपर्यंत म्हटलं की देवपूजा करून घ्यावी. आणि आज आहे श्रावणातला पहिलाच मंगळवार. तर मला घरून फोन आला होता की मंगळवारचा उपवास करायचा आहे. तर तसंही माझी मंगळवारची जी काही पूजा वगैरे असते ती असतेच विशेष, कारण मी जो काही मंगल कलश स्थापन केलेला आहे 1 वर्ष होत आलं असेल, तर त्याचा मी दर मंगळवारी चेंज करते. तर त्यामुळे आज मला मंगळवार होता आणि आज चेंज करायचं होतं कलश, तर त्याचीच माझी तयारी सुरू आहे. आणि म्हटलं की छान अशी देवपूजा करून घ्यावी, बाकी सगळं त्यांचं आवरते तोपर्यंत. तर जे काही आपलं रुटीन असतं त्यामधलं हे जे आहे ना ते माझ्या एकंदर आवडीचं आहे असं म्हणू शकता, कारण खूप फ्रेश, प्रसन्न आणि एक छान असं वातावरण क्रिएट होतं आणि एकंदर आपला मूड पण फ्रेश होतो. त्याचबरोबर एक शांतता आणि समाधान जे असतं ना ते वाटतं. तर मला ना असं कलश वगैरे सजवायला खूप आवडतं. आणि आज अचानक ना म्हणजे बरेच दिवसांपासून पानं वगैरे भेटत पण नव्हती. पहिले राहायचं होती ते आंब्याची पानं सहज उपलब्ध व्हायची, तर आता इथे ना काही आता अलीकडे माहिती झालं, तर तेव्हापासून मग म्हटलं की आज मी पहिल्यांदा नागवेलीची पानं आणून छान कलश सजवला आणि असे मला खूप आवडतं. तर आता घरातलं सगळं काम आवरलं, हे पण आता झोपलेत. तर म्हटलं आता चला अनिशचं आवरून घेतलं आणि आता आम्ही निघालेलो आहोत अनिशच्या शाळेत त्याला घेऊन. तोंडात घाल नको. नाही रुको बेटू ती एक वरची नाचायचं नाही मी हलती का बरं सांगा मोठ्यानी आवाजच नाही ऐकूच नाही. रडतो कसा मोठ्यानं तसं बोल की, आता जोरात सांग. माझा केवढा आवाज आहे तेवढा आवाज आला पाहिजे. मोठ्यानी म्हण अनिश, अनिश हाताची घडी, हाताची घडी, हाताची घडी, हाताची घडी घाल. अनिश सांग पटकन नाव, तोंडात बोट नाही घालायचं. शी जेवलाय ना आता. चौदर वस्ती म्हण पटकन, माझ्या मागं म्हण, हाताची घडी घालून म्हण. अनिश, अनिश म्हणा आधी. अनिश अमोल चव्हाण, मुक्काम पोस्ट चौदर वस्ती, तालुका बारामती, जिल्हा पुणे. छान. तर दुपारी अनिशला घेऊन शाळेतून आले, त्याची बघितलीत ना मी शाळेतली गंमत, तर अशीच असते त्याची शाळेत गंमत. गेल्यानंतर म्हणजे खूप मस्ती पण करतो आणि खूप म्हणजे हे करतो तो.
आणि त्याला घेऊन आल्यानंतर मग थोडासा तो झोपला. मी घरातला आवरून घेतलं, माझी जी काही कामं होती ती. तर आता मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते की रिमाइंड करते थोडंसं. हा जो व्हिडिओ आहे हे आजारी पडण्याच्या आदल्या दिवशी किंवा त्याच दिवशीचा आहे म्हणू शकता, कारण ह्या दिवशीच पहिल्यांदा त्यांना ताप आला होता. तर इथून पुढे मग काही शूट नाही झालं होतं माझं, त्यामुळे हे आधीच शूट केलेलं होतं. एडिटिंग अभावी हा व्हिडिओ पोस्ट करायचा राहून गेलेला, तर तो म्हटलं की आज पोस्ट करावा. तर इथे माझी सकाळचं म्हणजे सगळं आवरून दुपारचं संध्याकाळचं स्वयंपाक झालेला आहे आणि आत्ता मी इथे करत आहे काय तर थोडंसं म्हटलं की काहीतरी वेगळं करावं. तर बेसनाचे लाडू बनवायचे ट्राय चाललेला आहे. ॲक्च्युली ह्याच्या आधी मी एकदा केले होते, त्याला बरेच दिवस झाले, दिवाळीमध्ये केलेले. पण आता एक छान असं म्हटलं की थोडेच पण एकदम बेस्ट असे करावेत. सगळे म्हणजे गोष्टी आहेत घरात जुळून आल्यात. तर इथे मी छान असं बेसन भाजते तुपात, साजूक तुपात. आणि इकडे हे मला वेलची वगैरे सोलून देत आहेत, कारण त्यांना आवडतात स्पेशली बेसनचे लाडू. तर तेच आमचं चाललं होतं बनवायचं. मस्त बेसनचा इतका छान असा वास सुटलेला, मुलं सारखी येऊन विचारत होते काय करते. तिकडे एका साईडला मी छान अशी साखर मिक्सरला लावून बारीक करून घेतलेली, ती चाळून घेतली होती. आणि मग ते आता मी छान अशी वेलची कुटून घेतली. कधीच मी मिक्सरला लावत नाही, बरेचदा तुम्ही बघितलंही असेल रेसिपीमध्ये. तर मी सगळं मिक्सअप केलं आणि करायला गेलो एक, आणि झालं भलतंच असं म्हणतो ना तसंच काहीसं झालं. थोडंसं बॅटर जे आहे पातळ झालं, त्यामुळे म्हणजे तुपाची क्वांटिटी थोडीशी जास्त झाली असावी, त्यामुळे लाडू जे आहे ते पसरायला लागले. मग लगेच मी एक आयडिया केली, ते एकदम स्प्रेड केलं सगळं छानपैकी एका डिशमध्ये आणि फ्रीझरला ठेवलं. आणि छान अशा त्याच्या वड्या झाल्या, काय म्हणू शकतो आपण की बेसनाच्या वड्या झाल्या. तर लाडूच्या ऐवजी त्या वड्या तयार झाल्या. तर लाडू तर काही झाले नाही, पण वड्या एकदम छान झाल्या आणि त्या निघल्या पण होत्या छान अशा स्क्वेअरमध्ये मस्तपैकी व्यवस्थित म्हणजे सेट झाल्यानंतर फ्रीझरला. आणि टेस्ट अप्रतिम होती. आरू कोणतीही गोष्ट तूप टाकलेली खात नाही, पण तिने खूप आवडीने खाल्ल्या आणि एकदम म्हणजे अगदी 2 दिवसात त्या संपल्यासुद्धा. तर असं थोडंसं माझं झालं. तर आता नेक्स्ट टाईम नक्की ट्राय करेल, कारण तूप म्हणजे थोडंसं मेजरमेंट तुपाचं माझ्याकडून जास्त झालं असावं. पण टेस्ट एकदम बेस्ट, सगळ्यांनाच आवडल्या आणि ह्यांनासुद्धा आवडल्या. ते म्हटलं की लाडूपेक्षा हे छान झालं, खूप भारी वाटतात. तर चला मग भेटू लवकरच उद्याच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, श्री स्वामी समर्थ. तर असे चॅनलवर कनेक्टेड राहा, चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.